नमस्कार मित्रांनो, मी स्वरा माझ्या ड्रीमी स्वरा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा पुन्हा सर्वांचे स्वागत करते. उठा उठा स्वरा, सकाळ झाली तरी अजून तुम्ही बिछान्यातच. लवकर उठायचंय, पूजा करायची आहे, स्वामींचं नामस्मरण करायचंय. उठा लवकर. उठल्या उठल्या सर्वप्रथम मी माझं हेल्थ ड्रिंक पिते, ते म्हणजे कडुलिंबाचा ज्यूस. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हेल्थ साठी खूप बेनिफिट्स असतो आणि शुगर पेशंट साठी तर खूप फायदेशीर. उठून सकाळी पहिलं देवाच्या जागेची म्हणजे देवघराची सर्वपणे स्वच्छता करून घेतली. पटापट अंघोळ करून फ्रेश होऊन मी लागली देवपूजेला. आज उंबरठा पूजन केलं. उंबरठा पूजन करण्यासाठी तुम्हाला हळद आणि गोमूत्र याचं मिश्रण घ्यावं लागतं. खूप 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 चांगलं आणि लाभदायी असतं. उंबरठ्याचे पूजन म्हणजे लक्ष्मीचे पूजन असं समजले जाते. त्यामुळे उंबरठा स्वच्छ करून त्याच्यावर हळदीचे लेप करून उंबरठ्याची पूजा करायची. आणि त्यानंतर लागली स्वरा स्वामी पूजेला आणि बाप्पांच्या पूजेला. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओम तुलसीप्रियाय नमः, ओम तुलसीप्रियाय नमः, ओम तुलसीप्रियाय नमः. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायण विद्महे. अशा रीतीने देवपूजा झाल्यानंतर मी लागली तुळशी पूजेला. तुळशी पूजा करणं ही तेवढंच महत्वाचं असतं. देवपूजा, तुळशी पूजा केल्यानंतर घरात आरोग्य, शांती, सुख, समृद्धी नांदते. त्यामुळे सगळ्यांनी देवपूजा, तुळशी पूजा नियमितपणे केली पाहिजे. आणि तुळशी पूजा झाल्यानंतर मी नामस्मरणाला बसले. 108 स्वामी समर्थ नामाचे जपमाळ मी केलं. त्याच्याने एक वेगळीच मानसिक सुख समृद्धी मला अनुभवायला भेटते. आणि देवपूजा झाल्यानंतर मी निघाली कामाला जायला. असा होता माझा दिवस. स्वामी सांगतात वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नका, कारण ह्याच वाईट दिवसांमध्ये तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. म्हणून स्वामी सांगतात संकट म्हणजे शेवट नाही, तर ती स्वामींची परीक्षा आहे. म्हणून श्रद्धा आणि धीर ठेवा. तुम्ही कितीही योजना बनवल्या तरी वेळेला तेच घडतं जे नियतीने ठरवलेलं असतं. श्री स्वामी समर्थ.